Hello friends, welcome back to our channels. Today we are going to learn chapter number 5th, Understanding the Human Sense. हा EVS चा चॅप्टर आहे अंडरस्टँडिंग द ह्युमन सेन्स. आपण तो पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये ह्युमन सेन्स कुठले आहेत, त्यामध्ये वर्ड्स जे आहेत तुम्हाला ते पाठ करायचे आहेत, स्पेलिंग त्याचे लक्षात ठेवायचे आहे. सेन्स ऑर्गन्स, सेन्स ऑर्गन कुठले कुठले आहेत? आपला चीक असेल म्हणजे गाल, नोज म्हणजे नाक, आईज म्हणजे डोळा, इयर कान, टंग म्हणजे जीभ. ओके. मग त्यामध्ये वर्ड आहे हार्मफुल. हार्मफुल, HARMFUL, हार्मफुल. देन नॅचरल साऊंड, नॅचरल साऊंड. समजा डॉगीचं असेल, एखाद्या बर्डचं असेल, तर तो काय झाला? नॅचरल साऊंड झाला. ओके. मॅनमेड सोर्स ऑफ लाईट, कुठले कुठले मॅनमेड सोर्सेस लाईटचे? बॅटरी असेल, ट्यूबलाईट असेल, बल्ब असेल. ओके. देन स्मेल. ठीक आहे. आपण आईजने काय करतो? वी सी विथ अवर आईज, वी फील विथ अवर स्किन, वी स्मेल विथ अवर नोज, वी टेस्ट विथ अवर टंग, वी हिअर विथ अवर इयर. राईट. म्हणजे आपण डोळ्याने पाहतो, स्किनने आपल्याला फील करतो, नोजने वास घेतो, टंगने टेस्ट घेतो आणि इयरने कानाने काय करतो? आपण ऐकतो. ओके. त्याच्यामध्ये ते वर्ड सांगितले तुम्हाला मी, हार्मफुल असेल, नॅचरल साऊंड असेल, मॅनमेड सोर्स कुठले आहेत, स्मेल च स्पेलिंग काय आहे, ह्याचे तुम्हाला न्यू वर्ड्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. देन कीप युअर आईज क्लीन, अवॉइड लाऊड नॉईज, म्हणजे आपले स्वतःचे डोळे हे स्वच्छ ठेवा. जोरात मोठ्याने येणारा आवाज जो असेल तो अवॉइड करा, टाळा. कीप अवर सराउंडिंग क्लीन, तुमच्या सभोवतालचा परिसर हा स्वच्छ ठेवा, म्हणजे तुम्हाला स्मेल येणार नाही, वास कसला घाण. ओके. इट हेल्दी फूड, चांगल्या प्रकारचे अन्न जेवण करा. यूज अवर सेन्स केअरफुली. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे सेन्स ऑफ 5 सेन्स ऑफ ऑर्गन्स कुठले? आईज, नोज, इयर्स आणि टंग. राईट. मग त्यामध्ये आपण पाहूया की आईज, आईज काय करतो? हेल्प अस सी थिंग्स अँड कलर्स, डोळ्यांना आपण काय करू शकतो? कलर्स असेल किंवा कुठली थिंग्स असेल तर ते पाहू शकतो आपण. ओके. वी आर सी ब्युटिफुल थिंग्स अराउंड अस. नोज, नोजने काय करू शकतो? हेल्प स्मेल डिफरंट. आपण आता आईजचं पाहूया. तर आईज मध्ये काय सांगितलं? इट इज इम्पॉर्टंट टू कीप अवर आईज क्लीन. राईट. वी शुड वॉश अवर आईज विथ प्लेंटी ऑफ क्लीन वॉटर एव्हरी डे. वॉचिंग टू मच टेलिव्हिजन, प्लेइंग गेम ऑन फोन कॅन बी हार्मफुल फॉर अवर आईज. तुमच्या डोळ्यांसाठी हार्मफुल आहे. तुम्ही जास्त वेळ टीव्ही पाहणं किंवा मोबाईलवर गेम खेळणं. ठीक आहे. मग त्याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे आईचं. मग त्यामध्ये प्रॅक्टिस झोन सेकंड आहे. तर त्यामध्ये काय आहे? वी डॉट डॉट दिस वंडरफुल वर्ड थ्रू अवर आईज, आणि वी शुड डॉट डॉट अवर आईज प्रॉपरली. काय करायचं आपल्याला? वी डॉट डॉट दिस वंडरफुल वर्ड, वी सी दिस वंडरफुल वर्ड्स विथ अवर आईज, आपण डोळ्यांना पाहू शकतो. आणि वी शुड क्लीन अवर आईज प्रॉपरली. राईट. नेक्स्ट आहे इयर्स. इयर्स म्हणजे काय? कान. इट इज सरप्राइजिंग दॅट वी हिअर नॉइजेस इन अवर क्लासरूम इवन वेन एव्हरीवन इज क्वाईट. पूर्णतः शांत असतं सगळीकडे, परंतु आपल्याला काहीतरी आवाज आपल्या कानावर येत असतो. ते झालं इयर्स. ओके. वी शुड अवॉइड पुटिंग एनी ऑब्जेक्ट इनसाइड अवर आईज, इनसाइड अवर इयर्स, ॲज इट हार्म अवर इयर्स. इयर्स साठी हे हार्मफुल आहे. आईसाठी काय हार्मफुल सांगितलं? टेलिव्हिजन आणि मोबाईलवर गेम पाहणं. तसंच इयर साठी कुठलाही ऑब्जेक्ट तुम्ही काही घेऊन कानामध्ये घालणं हे तुमच्या इयर साठी हार्मफुल आहे. राईट. देन त्याचं प्रॅक्टिस झोन थर्ड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की साऊंड कुठले बनतात आणि नॅचरल का मॅन मेड साऊंड आहे ते सांगायचंय. मग क्राईन ऑफ बेबी,
जर बेबी आपला रडतोय तर तो कुठला साऊंड आहे? नॅचरल. व्हेरी गुड. ब्लोईंग ऑफ वाईन, तो नॅचरल. ओके. खूप जोराचा हवा येते, वारा येतो. रिंगिंग ऑफ अवर स्कूल बेल, मॅन मेड. ओके. मिओ ऑफ अ कॅट, कॅटने जर म्याव केलं तर तो नॅचरल साऊंड आहे. देन प्लेइंग ऑफ गिटार, गिटार प्लेइंग करणं मॅन मेड. राईट. फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट आहे वी हिअर डॉट डॉट विथ अवर आईज. वी हिअर डॉट डॉट विथ अवर आईज. मग तुम्ही काय हिअर करता? साऊंड विथ अवर इयर्स. कानाला काय ऐकता? साऊंड ऐकता. Putting any object inside our ears can dot dot them. काय होतं? Harmful आहे. Okay? Loud sound are dot dot to our ears. मोठा आवाज जो असतो तो आपल्या इयर्स साठी कसा आहे? कसा आहे? हार्म आहे. राईट. देन आपण नेक्स्ट पाहतोय नोज. नोज साठी काय आहे? वी स्मेल विथ अवर नोज. राईट. स्मेल घेता ना तुम्ही नोजने, वास घेता कुठल्याही प्रकारचा नोजने. वेन वी स्मेल समथिंग अवर नोज सेंड अ मेसेज टू अवर ब्रेन. तुमच्या जेव्हा तुम्ही वास घेता तेव्हा तुमच्या ब्रेनला मेसेज जातो. द ब्रेन देम टेल अस इफ स्मेल इज गुड ऑर बॅड. तेव्हा ब्रेन जो असतो आपला तो सांगतो की हा स्मेल गुड आहे की बॅड आहे. ओके. त्याच्यामध्ये वी शुड कीप केअर ऑफ keeping it clean. नोज क्लीन ठेवणं गरजेचं आहे. We must always use handkerchief while sneezing. आपल्याला जेव्हा सर्दी असेल तेव्हा आपल्यासोबत रुमाल ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. प्रॅक्टिस ऑन फोर्थ आहे याच्यामध्ये. Which of these things can you detect just by their smell and without actually seeing them? Tick the correct answer. करेक्ट आन्सर जो असेल त्याला टिक करा. ओके. मग आता जेव्हा तुम्हाला असं करेक्शन करायचंय तेव्हा स्क्वेअर बॉक्स असतील तर त्यावेळेस तुम्ही मल्टिपल टिक करू शकता. राईट. मग बर्न टोस्ट, त्याचा स्मेल येईल. राईट. स्टोनचा स्मेल येईल का? नाही. रोजचा स्मेल येईल का? येईल. मग त्याला टिक करायचे. बुकचा स्मेल येईल का? नाही. रोटन ऍपल येईल. ओके. ऑरेंज येईल. राईट. देन आपण नेक्स्ट पाहूया टंग. टंगने काय करतो? वी टेस्ट डिफरंट थिंग विथ अवर टंग. We taste sweet, sour, bitter, salty, foody. Okay. We should take care of tongue by cleaning it daily while brushing our teeth. जेव्हा आपण दात घासू तेव्हा तुमची टंग जी आहे ती सुद्धा क्लीन करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये जंबल वर्ड सांगितलेले आहे. मग जंबल वर्ड जो पहिला आहे GUEONT, त्याचा जंबल वर्ड काय तयार होईल? टंग. राईट. देन सेकंड जो आहे जंबल वर्ड त्याचा टेस्ट बर्ड्स. थर्ड जो जंबल वर्ड आहे त्याचा बिटर. ओके. देन फोर्थ आहे त्याचा स्वीट. आन्सर. ओके. नेक्स्ट आहे स्किन. स्किन साठी काय? We touch and we feel with our skin. Right. Skin is the largest organ of our body that acts like as a blanket covering our entire body. म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीवर जसं काय कव्हर आहे, आपण ब्लँकेट घेतो ना, तर त्या पद्धतीने स्किन हे त्याचं आपल्या बॉडीचं कव्हर आहे असं सांगितलं होतं. त्यामध्ये ट्रू आणि फॉल्स तुम्हाला लिहायचे आहेत. प्रॅक्टिस झोन आहे. फर्स्ट आहे स्किन कव्हर्स अवर एंटायर बॉडी. ट्रू की फॉल्स? आता सांगितलं तुम्हाला. ओके. राईट. ट्रू. द स्किन हेल्प अस टू फाइंड इफ समथिंग इज स्मूथ और रफ and soft or hard. Okay, true. Skin is the smallest organ of our body. Smallest organ आहे का तो? नाही. मोठा आहे. आता सांगितलं होतं मी तुम्हाला. Whether a bird is hard as compared to a marble. हे काय आहे? True. Then next, do and document. त्याच्यामध्ये सांगायचंय की तुम्ही हेअरिंग कशा काय करताय, टच
केल्यानंतर कुठला डिस्प्ले येतोय, मी सँड पेपर असेल, क्ले डफ असेल, क्ले आईस फिदर साईट असेल, स्मेल असेल, कुठला कुठला स्मेल येतो तुम्हाला, टेस्ट कोणती कोणती येते. ओके, त्यानुसार तुम्हाला लिहायचंय की नेम द मटेरियल दॅट प्रोड्यूस लाऊड अँड सॉफ्ट साऊंड. द मटेरियल सांगा. मग बेल्स असेल, विसल असेल, स्पून टू टॉक. ओके, सॉफ्ट साऊंड कुठले त्याचे, मग राईस फील कंटेनर, सॉफ्ट सॉलिड. ओके, they name the materials that are soft and hard. सॉफ्ट आणि हार्ड असलेले मटेरियल कुठलं सांगायचं. सॉफ्ट असलेलं प्लेडर हे सॉफ्ट मटेरियल. हार्ड काय, आईस आणि सँड. नेम द मटेरियल दॅट आर शायनी अँड डल इन अपीअरन्स. शायनी कुठला आहे, मिरर असेल, आणि डल कुठला आहे, न्यूजपेपर. राईट. नेम द मटेरियल दॅट प्रोड्यूस प्लेझंट अँड अनप्लेझंट स्मेल. प्लेझंट स्मेल कुठला आहे, परफ्यूमचा असेल, आणि अनप्लेझंट स्मेल कुठला आहे, जर भेटलेलं नसेल, स्टेल फूड जर असेल. ओके, नेम द मटेरियल दॅट टेस्ट स्वीट, सॉल्टी, सोर अँड बिटर. स्वीट कुठला आहे, कुकीज, चॉकलेट. राईट. सॉल्टी, चिप्स. राईट. देन सोर, लेमन. व्हेरी गुड. बिटर, बिटर गोड. नेक्स्ट आहे तुम्हाला अंडरस्टँडिंग करायचंय की ह्युमन सेन्स कुठले आहेत. मग आईजने काय करू शकतो आपण, साईट. नोजने स्मेल घेऊ शकतो, इयर्सने साऊंड ऐकू शकतो. ओके, टंगने टेस्ट घेऊ शकतो, आणि हँडने टच करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे राईट अँड फॉर नॅचरल, आणि मॅनमेड असेल तर हा लिहायचं. राईट. तर मग त्याच्यामध्ये सांगायचंय की सन काय नॅचरल आहे, बॅटरी मॅनमेड आहे, बल्ब मॅनमेड आहे. ओके, देन मॅनमेड आहे, देन नॅचरल. ओके, यानुसार तुम्हाला लिहायचंय. फिलिंग द ब्लँक्स आहेत. फिलिंग द ब्लँक्स मध्ये अवर डॉट डॉट हेल्प अस टू नो द वर्ल्ड अराउंड अस. अवर आईज. व्हेरी गुड. अवर नोज हॅज टू नॉस्ट्रिल. दोन नॉस्ट्रिल असतात आपल्या नोजला. ओके, third, dot dot acts like a blanket that cover our entire body. काय, skin. Dot dot help us to read a book. काय हेल्प करतात आपल्याला बुक रीड करण्यासाठी, books. We must eyes असेल. We must always use a handkerchief while sneezing. Right. Bulb and torch are example of man-made. Very good. We should avoid putting any sharp object inside our ears. Very good. Then read the following sentence. Also rewrite the incorrect statement correctly. Incorrect statement जर असेल तर तुम्हाला करेक्ट करून घ्यायचं आहे. People can see properly in the dark. हे कसं येईल, people cannot see properly in the dark. प्रॉपरली दिसू शकत नाही. ओके, पेन इज अ सेन्स बाय अवर आईज. आईजला सेन्स करतो का पेन, नो. पेन इज अ सेन्स बाय अवर स्किन. अशाच पद्धतीने तुम्हाला इनकरेक्ट म्हणजे जर चुकीचं असेल वाक्य तर ते बरोबर करून लिहायचंय. एमसीक्यूज आहेत. सम एनिमल्स लाईक डॉट डॉट गिव्ह आउट लाईट. कुठला, फायर फिल्स. ओके, dot dot is an example of natural source of light. Sun. अशा पद्धतीने तुम्हाला एमसीक्यू द्यायचे. देन ऍप्लिकेशन्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, आयडेंटिफाय करायचंय 4 काइंड ऑफ टेस्ट. मग स्वीट असेल, बिटरचं असेल, सोरच असेल, सॉल्टी असेल, कुठल्या आहेत तुम्हाला लिहायच्यात. मग स्वीट मध्ये चॉकलेट असेल, बनाना असेल, बिटर मध्ये काय असेल, ब्लॅक कॉफी असेल, कढीपत्ता असेल, निमलिव असेल. ओके, सोर मध्ये काय असेल, लेमन, ऑरेंज असेल. सॉल्टी मध्ये काय असेल तुम्हाला, पिकल असेल, पॉपकॉर्न असेल, तुम्ही लिहू शकता. देन नेक्स्ट आहे which food did item did you get your lunch box. कुठलं फूड तुम्ही आणू शकता ते तुम्हाला लिहायचंय. देन मेक अ कॉलेज ऑन वेज टू प्रोटेक्ट युअर आईज. आईज प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, गुड लाईट मध्ये, चांगल्या लाईट मध्ये पाहू शकता, आईज वॉश करू शकता, डर्टी हँड्स त्याला लावणार नाही तुमच्या डोळ्याला. देन नंतर तुम्ही काय करणार, खूप जवळून तुमचं काय असणार आहे,
कम्प्युटर पाहणार नाहीत किंवा थोड्या त्याच्यामध्ये ब्रेक घ्याल. जेव्हा सन जास्त असेल सनग्लासेस त्याचा यूज कराल. आणि स्लीप लवकरात लवकर तुम्ही आणि पुरेशी अशी झोप घ्या. ओके, थँक्यू.